हात लावून आतमध्ये हात नाही लावायचा. आणि बघायला लागले निजधामाला चाललेले रामराय सगळेच जण शोक करत होते. आणि शोक करत असलेल्या रामरायांनी प्रत्येकाला समजावून सांगावं. म्हणाले, अरे काही काळजी करू नको. भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदा तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. माझं नामस्मरण करा. म्हणाले, बाकी काही करायची आवश्यकता नाही, मी इथेच आहे, मी गेलं असं मानू नका. हे सगळं ऐकलं आणि तरीही एक होता त्यांच्यात ज्याची समजूतच पटत नव्हती. कोण होता तो? केसरी नामे वानर जाची, केसरी नामे वानर जाची, रुद्रंजनी अंजनी तपाते करिपुत्राला गुणी, तपाते करिपुत्राला गुणी. कोण होता हा? आज शनिवार आहे, त्यांचं स्मरण झालं पाहिजे. केसरी नंदन पवन सुत अंजनी कुमार हा तसाच नव्हता जन्माला आला. काय अंजनी मातेने तप केलंय. नुसतं अंजनी मातेने तप नाही केलंय, शिवांना प्रसन्न करून घेतलं. आणि शिव प्रसन्न झाले. काय मागावं हेही लक्षात होतं. उद्या समोर सद्गुरू उभे राहिले आणि म्हणाले, माग काय मागायचंय ते. काय मागू आपण? पोराला नोकरी दे, लग्न दे, कार्य दे, घर दे, गाडी दे, घोडा दे, बंगला दे. नाही, केसरी आहेत. केसरी नंदन अंजनी सुत. अंजनी मातेनं तप केलं आणि शिवांना सांगितलं. म्हणाले, कसा पुत्र दे मला. सद्गुणशाली अक्षय दृढतनु, सद्गुणशाली अक्षय दृढतनु, सुत दे मला महादेवा. सद्गुणी, बलवान, बुद्धिमान असा मुलगा मला पाहिजे. नुसतं एवढंच नाही, त्या मातेला किती कळतंय पुढे जाऊन रामराया येतील त्यावेळेला यानं सेवा भावे सेवा केली पाहिजे. सद्गुणशाली अक्षय दृढतनु, सुत दे मला महादेवा. रघुकुल मंडन सीतापतीची सदा घडो सेवा जाते, सदा घडो सेवा जाते, सदा घडो सेवा. सद्गुणशाली अक्षय दृढतनु असे हे हनुमंतराय. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. हे मनोजवम, बुद्धिमतांची चालणी केली तर वरती राहणारे असे हनुमंतराय. त्यांना मात्र रामराया निजधामाला चालले हे काही पटत नव्हतं आणि म्हणून ते शोक करत होते. शेवटी रामरायांनी जवळ बोलवलं आणि म्हणाले, काही काळजी करू नको, मला तुमच्या बरोबर यायचं. तसं त्याने सांगितलं, असं नाही रे करता येणार, तुला मी चिरंजीव पदवी दिलेली आहे आणि हो, माझ्या नामाचा प्रचार प्रसार तुलाच तर करायचा आहे, त्यामुळे तुला इथेच राहावं लागेल चिरंजीव म्हणून आणि राम नामाचं महत्त्व सांगावं म्हणून. आणि झालं. आता हनुमंतरायांना पटलं. पण तरीही ते म्हणाले, पुढे मी ज्या वेळेला द्वापार युगात अवतार घेईन त्या वेळेला मी तुला एकदा रामरूपात दर्शन देईन. एवढ्यापर्यंतचं शूटिंग नारद मुनींनी दाखवलं आणि मोबाईल काढून घेतला आणि म्हणाले, आता मला शब्द द्या, मी हनुमंतरायांना आणीन, तुम्ही रामरूपात त्यांना दर्शन द्याल का? श्रीहरी म्हणाले, मी माझ्या हनुमंताला भेटायला कधीही तयार आहे. तयार आहे. मग म्हणाले, काही हरकत नाही, ठरलं. म्हणाले, मी काम करतो, तुमचे 3 पेशंट दुरुस्त. कसं करणार? ते म्हणाले, ते माझ्याकडे लागलं, ते तुम्ही नाही, मी करतो म्हणाले त्याची योजना. आणि झालं. त्यांनी काय करावं? म्हणाले, आपल्याकडे शास्त्र वचनं सांगून ठेवलेली आहेत, त्यानुसार त्यांनी विचार करायला लागले. हनुमंतराय आणि आपण दोघंही एकटे, फार काही विचार करायची गरज नाही. हनुमंतराय एका पर्वतावरती नामस्मरण करत बसलेले आहेत. राम 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 नाम तारकम, राम 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 नाम तारकम, राम 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 नाम तारकम. राम कृष्ण वासुदेव बुद्धि मुक्तिदायकम, राम कृष्ण वासुदेव बुद्धि मुक्तिदायकम. राम 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 राम
ध्यानात तल्लीन असणारे हनुमंतराय, त्यांचं काही आजूबाजूला लक्ष नाहीये. आणि नेहमी लक्षात ठेवा, विरुद्ध पार्टीचा जय जयकार सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. ते राम राम म्हणत होते आणि नारद मुनी मागे उभं राहून म्हणाले, गोपाल कृष्ण भगवान की जय. यांनी आवाज ऐकला, गोपाल कृष्ण, राजाधिराज रामचंद्र भगवान की. आणि यांचा रामचंद्र भगवान की जय, यांचा गोपाल कृष्ण. शेवटी स्वारी सन्मुख आली आणि नारद मुनींना पाहिलं. कोण आनंद झाला, आलिंगन दिलं आणि म्हणाले, तुम्ही गोपाल कृष्ण? कोण आहे गोपाल कृष्ण? नाही म्हणाले, इथले जे राजा आहेत ना बलराम, त्यांचाच जय जय. बलराम? हो म्हणाले. यांनी तेवढं बोलणं सुटलं, एकमेकांना आलिंगन दिलं आणि म्हणाले, कसं आहे, एक काम करू म्हणाले, तुम्ही पण एकटे मी पण एकटा तीर्थयात्रेला जाऊ. आणि दोघं जण तीर्थयात्रेला निघाले. पूर्वी काही फार नव्हतं, मनात आलं की चालायला लागायचे. आता तसं नसतं. आधी 6-6 महिने रिझर्वेशन, कोणतं हॉटेल, कुठे उतरणार, कोण घेणार, कोण जाणार, कोण येणार, फार पंचायती वाढल्या. पूर्वी तसं नव्हतं. नारद मुनी हनुमंतराय दोघंही तीर्थयात्रेला निघाले. विचार करून बघा, हनुमंतांच्या मनात काय असेल बरं? शरयू तटी अयोध्या, शरयू तटी अयोध्या, शरयू तटी अयोध्या, धन्यपुरी श्रीरामरायाची. दसरा मंडळी, शरयू तटी अयोध्या काय सजली असेल बघा. डोळ्यापुढे आणून तर पहा, इतके वर्षांनी रामराया तिथे आले आहेत. शरयू तटी अयोध्या, धन्यपुरी श्रीरामरायाची. श्रीराम नाम गाऊ इच्छा येथे नरा मरायाची. म्हणाले, प्रत्येकाला असं वाटतं की असं रामनाम घ्यावं आणि माझा देह या सत्कारणी पडावा. अशा अयोध्येचा विचार करत हनुमंतराय यात्रेला निघाले. आणि तिकडे नारद मुनींच्या डोक्यात 3 पेशंट आणि ती नगरी कोणती? अमरावती. समान द्वारावती पुरी जनकाची. अमरावती समान द्वारावती पुरी जनकाची. विलोकिली विलोकिली दिव्य राजधानी. विलोकिली दिव्य राजधानी. विश्वाच्या जनकाची. साधोजी साधोजी राजा राम कहोजी. यांच्या डोक्यात अयोध्या, यांच्या डोक्यात द्वारका. पण ही सोन्यानी चमचमणारी द्वारका पाहिली आणि हनुमंतरायांच्या मनात विचार आला, अरे रामरायांनी त्यावेळी रावणाला दिलेली हीच का ती रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. जिच्या कीर्तीच्या सागर लहरी. जिच्या कीर्तीच्या सागर लहरी. वाजविती डंका. क्या बात है. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. यांच्या मनात लंका. त्यांना सहजच विचारलं नारद मुनींना. नाही म्हटलं, ही विभीषणाची दिलेली लंका इथं कोणी आणली? ते म्हणाले, ही लंका नाही म्हणाले, ही द्वारका. अरे बापरे. मग इथला राजा? म्हणाले, इथला राजा बलराम. बलराम? म्हणाले, रामापेक्षा बलवान इथला राजा? अजिबात नाही म्हणाले. आता नारद मुनींनी विचार केला. म्हणाले, थोडं बीपी वाढले, अजून थोडं वाढलं की 3 पेशंट दुरुस्त. म्हणून त्याने विचारलं, हो इथला राजा बलराम. अरे खाली उतरले, ताट उभे राहिले, शेपटी ताट, अंगावरचे केस ताट, बीपी वाढले, डोळे लाल झालेले हनुमंतरायांचे. आणि नारद मुनींना त्यांनी सांगितलं, म्हणाले, एक काम करा, इथल्या राजाला निरोप पाठवा, आजपासून बलराम नाव लावायचं नाही, नाव बदलायचं. नाव बदललं म्हणून त्याचा पुरावा घुगऱ्या मला आणून द्यायच्या. बरं म्हणाले. आणि नारद मुनी पळत पळत निघाले. म्हणाले, आता मजा बघायला मिळेल. आणि पळतच आले, श्रीहरींच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, श्रीहरी एक प्रश्न विचारायचा राहिला. म्हणाले, काय? नाही म्हणाले, या 3 पेशंटपैकी एखाद्याला मारहाण झाली तर चालेल का? श्रीहरी म्हणाले, मारूस तर मार पडू दे, पण पेशंट नीट होऊ दे.
बरं म्हणाले. आणि अजून एक प्रश्न राहिला. म्हणाले काय? नाही, कोणाचा नंबर आधी लावू? ते म्हणाले सिनियरिटीनी लावा. बरंच झालं. आले पळत पळत बलराम राजांच्या समोर उभे राहिले. पळत पळत आलेले होते, धाप लागलेली. आणि बलराम दादांनी त्यांना विचारलं. नाही म्हटलं, काय झालं नारदा? बीपी कसं काय वाढलं? एवढी धाप लागली काय? एवढं शांत व्हा, शांत. हा म्हणाले काही नाही, गावाच्या बाहेर एक माकड आले. आला असेल. नाही, त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय. हा काय? नाही, ते म्हणाले आजपासून बलराम नाव लावायचं नाही, नाव बदलायचं. आणि नाव बदललं म्हणून घोगऱ्या पुरावा त्यांना नेऊन द्यायचा आहे म्हणाले. बारशाला देतात ना, त्याचं ते नेऊन द्यायचं आहे म्हणाले. तर कसं? बलराम दादा म्हणाले गावाच्या बाहेर आलेल्या माकडाच्या सांगण्यावरून मरकट वाक्य ऐसे वीरे निज नाम काय बदलावे. मरकट वाक्य ऐसे वीरे निज नाम काय बदलावे. भागावे तेथवरी जिंकून त्या ते यशासकी गावे. म्हणाले माकडाच्या सांगण्यावरून नाव बदलणार नाही, त्याच्यापेक्षा युद्ध करीन, त्यांना हरवीन आणि यशस्वी मिळवीन. नारद मुनी म्हणाले काही हरकत नाही. म्हणाले चला, कुठे बसलेत ते दाखवा मला. आणि झालं. बलराम दादांनी सैन्याला ऑर्डर दिली. सगळे आले, लेफ्ट राईट. सगळी तुकडी उभी राहिली. आणि ही सगळे सैन्य घेऊन चाललेली स्वारी द्वारकाधीशाने श्रीहरींनी पाहिली. आणि त्यांनी विचारलं, नाही म्हटलं दादा कुठं? म्हणाले गावाच्या बाहेर माकड आले. असं नारद मुनी म्हणाले त्यांना धरून आणतो. ते म्हणाले त्यांना धरून आणायला कशाला एवढं सैन्य पाहिजे? तुम्ही एक. नाही म्हणाले बांधून आणतो. श्रीहरी म्हणाले बांधून आणा. आणि लगेच घरात सांगितलं. म्हणाले हे यशस्वी घेऊन येणार आहेत, औक्षणाची ताटं तयार ठेवा. आणि झालं. बलराम दादा निघाले. नारद मुनींना त्यांनी सांगितलं. म्हणाले मला नेमकं माकड कोणतं ते सांगा, नाही तर भलत्यालाच जायचं. हो, चोर सोडून संन्याशाला सूट नको. म्हणाले नेमकं दाखवा. ते म्हणाले मी दुरून दाखवतो. काही हरकत नाही म्हणाले, दाखवा. झालं. यांनी सांगितलं ते पाठमोरे बसलेत ना, तेच ते. बरं. आणि सैन्याला आदेश दिला. म्हणाले आक्रमण. बाण सोडायला लागले. 1 2 3 4 100वर बाण गेले. काहीच झालं नाही. शेवटी बलराम दादा नारद मुनींना म्हणतायत, नाही जरा माकड वेगळं दिसतंय का? नाही, युद्ध करू का नको? आपल्याला काही माहित नाही त्याच्यातलं. आणि तोपर्यंत हनुमंतरायांना जाणवलं काहीतरी पाठीला लागल्यासारखं होतंय. काही युद्धबिद्ध चाललंय का काय, असा विचार करून हनुमंतरायांनी मागे वळून बिळून नाही पाहिलं. पर्वतावर बसले होते. नखानी उगाच समोरचा एक पर्वत असा टवकारल्यासारखा केला आणि नखानीच तो उडवून मागे लावला. 150 सैन्यांना जिवंत समाधी. आता तो प्रकार पाहिला. उरलेले कशाला थांबतायत? कोण पहिले घरी जातो म्हणून सगळे उलटे पळत सुटले. हनुमंतराय विचार करतायत काय झालंय बघू तर खरी, म्हणून सन्मुख होऊन पाहतायत. बलराम दादा नारद मुनींना म्हणतायत हेच ते. म्हणाले बरोबर आहे. एका बाणानं त्यांना लागून काय होणार? कारण आमचे हनुमंतराय भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुत असे वज्रदही असणारे. आणि बलराम दादांनी नारद मुनींना हात जोडले. म्हणाले बरोबर आहे. शेराला 1.25 शेर भेटतो, गर्व करू नये. एक पेशंट दुरुस्त. स्वारी परत आली आणि श्रीहरींनी सांगितलं. म्हणाले औक्षण करा. हे म्हणाले दादा औक्षण नाही, मी मान्य केलं. हलधर तदी बोले वीर सारा कुराडा करी नगत नुभारे सर्व सैन्या चुराडा. म्हणून कळो आले व्यर्थ केवी मरावे परी तुझसी कळे ते शीघ्र आता करावे. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणाले दादा लिहून देतो, गर्व करणार नाही. एक पेशंट दुरुस्त. आता सिनियरिटीने दुसरे गरुड महाराजांकडे आले आणि गरुड महाराजांना नारद मुनी म्हणाले नाही म्हटलं गावाच्या बाहेर एक माकड आलंय. आलं असेल. नाही बलराम दादा बांधून आणायला गेले होते पण आणू शकले नाहीत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं श्रीहरी असं म्हणतायत की तुम्ही तेवढं जा. तसं गरुड महाराज म्हणाले तुम्हाला माझा पराक्रम माहिती नाही, मी कोण आहे माहिती नाही. नाही कसं आहे, सुपर्ण देवा लागून पायी गर्भोक्तीने बोलत काही. सुपर्ण देवा लागून पायी गर्भोक्तीने बोलत काही. मरकट ते का पाले खाई. ते माकड मरकट ते का पाले खाई. तशातून मी तुमचा काजी असता करता पाजी. योग्य न गमते मजला आजी. काय म्हणाले माकडाला पकडून आणायला मला सांगता? माझा पराक्रम माहितीये का? आणि नघट मी पियुषाचा प्रताप पाहे या पंखांचा. म्हणाले मी तो अमृत घट आणणारा. एवढा पराक्रम असताना तुम्ही मला सांगताय प्रताप पाहे या पंखांचा.
उपर्ण तेव्हा लागून काही गर्भोक्तीने बोलत काही मरकट काटे पाले घाई तशातून मी तुमचा काजी असता करता पाजी योग्य न गमते मजला आज जाणसी नसते पराक्रमाते अमरगणाते जाणची नसते पराक्रमाते जिंकून आणि अमरगणाते आणि न घटमी पियुषाचा प्रताप पाहे या पंखांचा प्रताप पाहे या पंखांचा प्रताप पाहे या. अरे म्हणाले मी अमरगणांना हरवणारा अमृत कलश आणणारा मी नाही म्हणाले. अरे म्हणाले कसं असतं करावं लागतं बाबा कधीतरी असती वेळ एखाद्या वेळी ठीक आहे म्हणाले. आणि गरुड महाराज निघाले. त्यांनी नारद मुनींना बरोबर घेतलं. म्हणाले कसं आहे चुकीचं पकडून आणायला नको मला दाखवा म्हणाले. नारद मुनी म्हणाले काही हरकत नाही मी तुम्हाला दाखवतो. आणि झालं. नारद मुनींनी दुरून दाखवलं. म्हणाले हेच ते ठीक आहे म्हणाले. आणि झालं. हे जवळ गेले. पाठमोरे बसलेल्या हनुमंतरायांच्या अगदी जवळ जाऊन यांनी काय म्हणावं. अरे मर्कटा सांडुनी सर्व चेष्टा उठी सत्वरी चाल हीना कनिष्ठा. काय वाक्य बोललेत बघा. अरे मर्कटा सांडुनी सर्व चेष्टा उठी सत्वरी चाल हीना कनिष्ठा. असे ऐकता कोपला काशिराणा. राग आलाय हनुमंतरायांना. असे ऐकता कोपला काशिराणा मुखीचा पटा थोर हाणीत जाणा. गोपाल कृष्ण भगवान. एकच वाजवली कानाखाली हनुमंतरायांनी वाजवलेली आहे लक्षात ठेवा. वज्रदेही असणारे. आणि काय घडलं. चडकनवदनी पडता चडकनवदनी पडता बडबड रुधिराव मोनी तडफडला धडपडला तडफडला तडक येऊनी सभे पडला. 3 कामं झाले. 16 बाहेर आले. रक्ताची उलटी झाली. आणि आगीकडे श्रीहरी बसले होते त्या महालात येऊन पडले. 3 कामं घडले. मोरोपंतांनी किती सुंदर लिहिलंय बघा. आणि ते येऊन पडल्याबरोबर श्रीहरी बसलेले होते. पटकन उठले. खाली बसले. मांडी घातली. त्यांना मांडीवर घेतलं आणि डोक्यावरनं हात फिरवायला लागले. गरम आपल्या थंड पाण्याच्या पट्ट्या आणल्या. पुसायला लागले व्यवस्थित. अरे माझ्या गरुडा अरे माझ्या गरुडा फार लागलं का तुला. अरे माझ्या गरुडा तुला माकडानं म्हटलं की डोळे उघडले. म्हणाले नाव सुद्धा काढू नका. का रे बाबा. नाही म्हणाले हे सगळं त्यांच्याच मुळे आहे म्हणाले. आणि लिहून घ्या मी इथून पुढं गर्व करणार नाही. दुसरा पेशंट दुरुस्त झाला. आता नारद मुनी त्यांना म्हणाले एक काम करा. गरुड महाराजांना सांगितले एकच काम करा म्हणाले. आता कसं आहे पुन्हा जा पुन्हा जा आणि त्यांना काय त्यांना सांगायचं म्हणावलं तुम्हाला रामरायांनी बोलवलं आणि रामराया नाही दिसले तर माझी पुण्यतिथी होईल. म्हणाले रामराया. अरे म्हणाले काय काळजी करू नको तू फक्त निरोप तर दे बाकीचं आम्ही पाहून घेऊ. म्हणाले नीट विचार करा 16 राहिले तेही बाहेर येतील मी काही जाणार नाही बा म्हणाले. अरे म्हणाले असं करू नको तू फक्त एवढंच कर जरा लांब उभा राहा आणि तिथून त्यांना जोरात निरोप देऊन टाक तुम्हाला रामरायांनी बोलवलं संपलं बाकी काही करायचं नाही. नक्की. हो म्हणाले नक्की तू काही काळजी करू नको. बरं म्हणाले आणि निघाले. आता मात्र यांची स्वारी जागा माहीत होती. नारद मुनींना बरोबर नेण्याची गरज पडली नाही. पण आत्तापर्यंत हे सगळं जे चाललेली धावपळ होती नारद मुनींची ती सगळी धावपळ कोणी पाहिली. रुक्मिणी मातेनं पाहिली आणि त्यांनी विचारलं. नाही म्हटलं नारदा सकाळपासून धावधाव पळपळ चालली आहे काय चाललंय नेमकं तुमचं. तसं याने सांगितलं माता शांत बसा म्हणाले तुमचा रोल येईल तेव्हा तुम्हाला बोलवायला येतो. शांत बसा म्हणाले तोपर्यंत. बरं म्हणाले. आणि नारद मुनी इकडे सत्यभामाबाईंच्या महालात गेले. तिकडे गरुड महाराज पोचले. दुरूनच सांगितलं त्यांनी अगदी लांबून. काय सांगावं. म्हणाले तुम्हाला रामरायांनी बोलवलं. एवढं वाक्य रस्ताभर म्हणत चालले होते. कमीत कमी वेळात किती प्रॅक्टिस करून ठेवली कमीत कमी वेळात किती पटकन सांगता येईल असं सांगण्याचा विचार करून अंतर ठेवून गरुड महाराजांनी सांगितलं तुम्हाला रामरायांनी बोलवलं. आता इतकं भरभर बोलले ते पण हनुमंतरायांना रामरायांनी बोलवलं एवढं वाक्य मात्र कानात पडलं. पाठमोरी स्वारी होती सन्मुख झाली आणि पाहिलं तर हे पळत सुटलेले होते. गरुड महाराज पळत चालले होते. त्यांनी विचार केला म्हणाले हेच ते आत्ता वाजवलेले यांनीच आता आपल्याला निरोप दिलाय. आणि म्हणून त्यांनी शेपटीला आदेश दिला. म्हणाले जाग बाई धरून आण. शेपटीचा आदेश पोचल्या
गरुड महाराजांना धरलं आणि जवळ आणलं. हे आपले त्यांना कळलं ना, आता पळून जायची सोय नाही, कारण पाय यांच्या हातात, करणार काय? आणि म्हणून त्याने विचारलं, नाही तुम्ही आता बोललात ना रामरायांनी बोलावलं ते तुम्हीच का? हो म्हणाले, मीच तुम्हाला निरोप दिला होता. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही मला रामरायांना भेटवणार आहात ना? काही हरकत नाही म्हणाले, चालू सुद्धा नका, खांद्यावर बसा. आता हनुमंतरायांच्या खांद्यावरती गरुड महाराज आणि हनुमंतरायांनी उड्डाण घेतलं. गरुड महाराज विचार करतायत, जर तिकडं गेल्यावर रामराया दिसले नाही तर यांना द्वारका नको आहे, यांच्या डोक्यात राम अयोध्या काय होणार कोणाला माहिती, ते विचार करतायत. आणि इकडे मात्र नारद मुनी सत्यभामाबाईंच्या जवळ गेलेत आणि त्यांना म्हणाले, ते रामराया झालेत, तुम्हाला जानकी होऊन बोलवलंय. आणि सत्यभामाबाईंनी अगदी आनंदाने नारद मुनींना विचारलं, कशी होती जानकी? नारद मुनी म्हणाले, सगळं रामायण सांगितलं तरी कळणार नाही. बरं, मग आता काय सांगावं? आमच्या नारद मुनींनी विरहामध्ये असणाऱ्या जानकीचं वर्णन केलंय. म्हणाले, फाटकीत चोळी, फाटकीत साडी, केस मोकळे, रडून रडून काजळ गालावर आलेलं आहे, अशी जानकी. ते सगळं वर्णन केल्याप्रमाणे सत्यभामाबाई तयार झाल्या आणि चला म्हणणार. त्यांनी सन्मुखत चला म्हणणार, प्रतिहारी दारावरती पहारेकरी उभा होता. त्यांनी तेवढं रूप पाहिल्यानंतर म्हणाला, भूत. पुढे जायची सोयच नव्हती. परत आल्या आणि नारद मुनींना विचारायला लागल्या, कशी होती जानकी? ते म्हणाले, आता तर अजिबातच वेळ नाही, कारण हनुमंतराय अगदी जवळजवळ यायला लागले. आणि उड्डाण करता करता गरुड महाराज सगळी नगरी बघतायत. काय नगरी? आदर्श गाव पुरस्कार मिळाल्यावर कसा बदल होतो की नाही, तशी छान. G20चं अनुदान आलं की नगरी छान होते. आमचं शहर खूप छान सजलं, मस्त झालं, कोण आनंद झाला. तसं गरुड महाराज विचार करतायत काय काय करावं. आणि इकडे कृष्णे माया केली, पुरी द्वारावती अयोध्या केली. काय काय झालं म्हणाले, बलिभद्र झाला लक्ष्मण, शंखचक्र भरत शत्रुघ्न, स्वये होवोनी रघुनंदन, सिंहारूढ बैसले. आणि असं छान पंचायतन सजलं. भरत शत्रुघ्न, बलभद्र लक्ष्मण. आणि आता जानकी मातेची जागा मात्र रिकामी आहे. काय करावं कळेना. मग मात्र हनुमंतराय रुक्मिणी मातेच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं. म्हणाले, काय करा? म्हणाले, काय नाही, ते रामराया झालेत, तुम्हाला जानकी होऊन बोलवलंय. आदिशक्ती रुक्मिणी माता पटकन उभ्या राहिल्या. पदर होता तो सरसा केला आणि नारद मुनींच्या मागे चालायला लागल्या. आदिशक्तीच त्या आसनावरती बसल्या. राम पंचायतन सजलं. कसं? रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन, रत्न जडित सिंहासन. वरी शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन. वामांगीती सीतामाई, वामांगीती, वामांगीती सीतामाई. जगज्जननी माते आई, जगज्जननी माते आई. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. वरी शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन. असं राम पंचायतन सजलं. आणि तिकडे हनुमंतराय गरुड महाराजांना घेऊन नगराच्या तिथे खाली उतरले. यांना सांगितलं होतं, या दाराजवळ आणून सोडा. मंदिरांची दारं पूर्वी अगदी छोटी होती, वाकून आत जायला लागायचं. असं छान नम्रता शिकवणारी आमची मंदिरं आहेत, जिथे आपल्याला जमिनीवर राहावं म्हणून सांगणारी मंदिरं आहेत. आपण चप्पल घालत नाही मंडळी, आणि म्हणून बिना चप्पल खरोखर जमिनीवर बाजूला ठेवून सगळे षडरिपू धुवून मंदिरात जायचं असतं. आणि असं त्यांनी गरुड महाराजांनी दिशा दाखवली. हनुमंतराय उतरले आणि त्यांनी सांगितलं, हेच ते. पण मनात प्रश्न आला, आत गेल्यावर काय होईल ते माहीत नाही. गरुड महाराजांची स्वारी पळून गेली. हनुमंतराय मात्र नम्रतेनं आत गेले आणि समोर रत्नजडित सिंहासनावरती असलेलं राम पंचायतन पाहिलं. कोण आनंद झाला. समोर गेले, पायावरती डोकं ठेवलं आणि क्षणात
आपल्या नेत्राश्रूंनी अभिषेक करता करता मनात विचार आला, हे माझे रामराया. आणि म्हणून वरती पाहिलं तर श्रीहरी दिसायला लागले. पुन्हा खाली चरणावरती मस्तक ठेवलं, नेत्राश्रूंचा अभिषेक चाललाय, सजल नेत्रांनी वर पाहतायत, पुन्हा श्रीहरी. अरे असं का होतंय? तसं श्रीहरींनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी तुला शब्द दिला होता, मीच तो राम, मीच तो कृष्ण. मनात भाव ठेवू नको. अरे संदेह मनात आला ना, श्रद्धा डळमळली ना, की भक्ती मागे येते. असा विचार करू नको. आणि म्हणून त्या रामरूपात दर्शन दिलं. तिसरा पेशंट दुरुस्त झाला. भगवंतांना अहंकार चालत नाही. दासगणू महाराजांनीही आपल्याला हेच सांगितलं होतं की बाबा रे, तुझा एकमेव शत्रू आहे तो म्हणजे अहंकार. आणि जसं बाबांनी सांगितलंय, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को रामनाम, डुबने को अहंकार. बुडायचंच असेल तर अहंकार आहे म्हणाले. आणि म्हणून आमच्या या शिर्डी नगरीमध्ये अन्नदान, दवादान, ज्ञानदान या 3 गोष्टी प्रकर्षाने चालतात. बघा तुम्ही, अत्यंत उत्तम पद्धतीनं उपचार दिले जातात. उत्तम पद्धतीचं अन्न आपल्याला छान प्रासादिक हे दरवेळी उपलब्ध आहे. अन्नदान आहे, दवादान, उपचार होतात. आणि त्याच्याही पुढचं ज्ञानदान, काळाला अनुरूप म्हणून ITI डिप्लोमापासून कौशल्य विकसन करणारंही शिक्षण आहे, शालेय शिक्षणही आहे. आणि त्याचबरोबर श्रद्धा आणि सबुरी याचाही संस्कार आहे. अशी ही साईनाथांची नगरी आज जो उत्सव करते आहे, त्या उत्सवामध्ये ते माझे एकमेव नाथ आहेत, तेच माझे एकमेव नाथ आहेत, ही भावना जर दृढ झाली ना, तर मला असं वाटतं माझा प्रपंच आणि परमार्थ नक्की सार्थकी लागेल. पण या वाटेतला असणारा शत्रू माझ्या लक्षात राहायला पाहिजे. कोणता शत्रू आहे? दासगणू महाराज पूर्वपद्यात म्हणतात, तो खरा शत्रू अभिमानाधीन होऊ नको रे. क्या बात है. अभिमानाधीन होऊ नको रे, बुडविला हा तुझं नरा नको रे, राखील राहू जरा नको रे, राखील राहू जरा. अभिमानासम शत्रू न दुसरा, वाटोळे हा करी प्रथमता, मानधना दे हरी प्रथमता, मानधना दे हरी. शेवटी तुझा हा प्राणगड्या घेईल जगत्रयी, निंदनीय ठरविल सदा शांत चित्त राहील. दासगणू म्हणे म्हणून गड्या रे, दासगणू म्हणे कीर्तनात जे चांगलं झालंय ते तुमच्यातल्या भगवंताची कृपा आहे, सद्गुरू साईनाथांचा आशीर्वाद आहे, संत मंडळींची कृपा आहे. हे सगळं अनुभवण्याचं भाग्य पूर्व संचिताने मिळतं. त्या सगळ्या संचिताला वंदन करते. चांगलं झालेलं आहे ते तुमच्या कृपेनं. चुकलं असेल ते मोठ्या मनानं क्षमा करा. आणि भगवंताला एकच मागणं मागा आहे, दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. मलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. कीर्तन सेवा घडो असा आशीर्वाद द्या. तुका म्हणे
गर्भवासी सुखे घालावे आमाते घालावे आमाते सुखे घालावे आमाते मृगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की अंबा माता की राजाधिराज रामचंद्र महाराज की सद्गुरुनाथ महाराज की साईनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद।